बघायला मिळतोय तो म्हणजे संदीप गावणजी. आपण जोडूया त्यांच्याशी. अतिरिक्त खेळाडू या प्रशांत गोलंदाजी मार्गावर पहिलाच बॉल जेबी रॉकर्स संघाच्या बॅटरने एक धाव पूर्ण केली. त्याच्या पायामध्ये क्रॅम्प्स आलेत. दुसरी धाव घेण्याची घाई करतायत. पाहता पाहता करो या मरो या स्थितीमध्ये असलेल्या मॅच मध्ये धावा बनवण्यासाठी ते संघर्ष करतायत. तिसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल काय आणि अशा रीतीने तिसरी धाव धोक्याची घंटा वाजवते. विकेटचं झालंय पतन. पहिला धक्का. धाव संख्या 2. पाठवून द्या. फिल्डिंग करणाऱ्या संघाचा अतिरिक्त खेळाडू या. एक्स्ट्रा प्लेअर भेजो प्लीज. प्रतीक मागच्या कालच्या दिवसात अफलातून कामगिरी करणारा प्रतीक आज स्वस्तामध्ये डायमंड डक मध्ये बाद होतोय. डायमंड डक म्हटलं तर मित्रांनो जो खेळाडू एकही चेंडूचा सामना करत नाही आणि दुर्दैवीरित्या धावपात होतोय त्याला डायमंड डक असं म्हटलं जातं. आणि डायमंड डकची शिकार बनताना आपल्याला प्रतीक या खेळाडूला पाहायला मिळालं. आयुष नावाचा खेळाडू 2 धावा बनवतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत मेहूल गेलाय. अटी-तटीची लढत असेल संतोष मोरे टायगर्स विरुद्ध या ठिकाणी जेबी रॉकर्स अशी. संतोष मोरे टायगर्स डहाणू आदरणीय सन्माननीय संतोष भगवान मोरे सरांची ही टीम या ठिकाणी शतरक्षण करण्याचा निर्णय घेते आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय जेबी रॉकर्स चटाई या संघाला. आदरणीय मोहन सातवे आणि जगदीश जाधव यांच्या या टीमला तुम्ही बॅटिंग करताना पाहताय. प्रशांत याचा हा बॉल आडव्या बाटचा वापर केलाय. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला स्कोअर लेग मध्ये वळवला. एक धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्या पोहोचली 3 वर. दोन्ही संघांकरता ही करो या मरो अशी स्थिती आहे. 5 षटकांचा मॅच आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल करता पात्र होईल. चांगल्या महिला भगिनी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. निश्चितच त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घ्यायला मला आवडेल. थोड्या वेळानंतर आपण त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारूया. उपस्थित आमचे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना सुद्धा प्रश्न करणार आहोत. आता चेंडू डाऊन द लेग डावी सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते. धाव फलकावर धावा लागल्या जातात 4 धावा. RPL संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत RPL प्रीमियर लीग रोहिदास प्रीमियर लीग 2023 हा महासंग्राम तुम्ही निहाळतायत. 7वं पर्व आहे. 7व्या पर्वामध्ये सुद्धा सर्वांनी एकजूट दाखवलेली आहे. एकीचे बळ पाहायला मिळालं. गोलंदाज तयार आहे. पुन्हा तो भरकटतोय. लगातार सोयर मारा करतोय. गोलंदाजी मार्गावर तो गोलंदाज भरकटतोय. जीवनाच्या मार्गावर भरकटल्यानंतर आपण पुन्हा कमबॅक करू शकत नाही. गोलंदाजीच्या मार्गावर असताना तुम्ही कमबॅक करू शकताय आणि प्रयत्न करायला हवे. लाईन आणि लेंथने गोलंदाजी करायची. राईट आर्म राऊंड 84 षटकार होता. प्यार में हद से गुजर जाना है. मार देना है तुझको या मर जाना है. जिसका मुझे था इंतजार जिसके लिए दिल था बेकरार वो घड़ी आ गई आज. प्यार में हद से गुजर जाना है. मार विशेष म्हणजे मिड विकेटचं क्षेत्र जास्त डीप असं आणि लांब लचक षटकार खेचला गेला बॅटरद्वारे. आयुष मागच्या मॅच मध्ये सुद्धा आयुष यांनी चांगला परफॉर्मन्स दिला होता आपल्या संघाकरता. त्याचा सुद्धा बरेचसे नातेवाईक या ठिकाणी दाखल झालेत. पुन्हा आपण ओव्हर पिच बॉलला बघतोय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता नॉन स्ट्राईक इन कडे खेळाडू उत्सुक नव्हता. एकच धाव. एका धावनीची धावसंख्या पुढे सरकते. धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 12 धावा. 12 रन्स 12 धावा. सर्व काही व्यवस्थित घडलंय. पहिल्या पराभवानंतर काहीतरी धडे गिरवलेत. बुद्धिमत्तेचा योग्य वापर होतोय तो जेबी रॉकर्स चटाई एडवन संघाद्वारे.
पुढचा बॉल पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला फाईन लेगच्या दिशेने वळवलंय. फाईन फाईन अँड फाईन स्ट्रोक. मिळत आहे 4 धावा. क्लास ड्राईव्ह सारुकार. चार धावांची धावफलक वाढतोय आणि धावा लागल्या जात आहेत. 16 धावा 16. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 16 धावा. आता शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. प्रशांत डहाणू येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडू आहे या संघाचा. आयकॉन याच्या या चेंडूवर हल्ला चढवलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. आता शतरक्षक देतो आम्ही आणि हा शतरक्षक आले संघाच्या कामी. बघा हा जल्लोष पाहिजे, हा उत्साह पाहिजे. त्यांच्या खेम्यामधून आवाज आलाय जशी मिळाली विकेट. गॉन. या बस कशान सख्या सजना सांग लुक लुक नारा देवा वनवा जिव्हारे थुमसल रायाची रात भर आता नवा नार नट खट नट खट अवघड ताऱ्याची धरणी ताठी नखऱ्याची अशी लचकत मुरगत झुलवत आले मी धावफलकावर धावा जर बघितला तर 16 धावा. बॅटरला एवढा उशीर का लागला? लगेचच बॅटर मैदानाच्या जायला हवा. खऱ्या अर्थाने धावसंख्या जर आपण बघितली धावफलकावर तर 2 गडी बाद धावा लागल्या जातात. 16 धावा. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या राहुल. आयकॉन जर बघितला आपण JB रॉकर्स या संघाचा तर अमोल भोईर सटाळे यांना तुम्ही आयकॉन काढू बघतायत. त्यांचेच बंधू जयेश भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅटर्सचे मालक आहेत आणि त्यांच्याद्वारे आपण चांगल्या भोजनाचे जे स्वाद आपण जो घेतलाय ना तर हे कॅटर्स जयेश भोईर यांची ही संपूर्ण टीम त्या ठिकाणी तैनात आहे आणि खूप चांगलं स्वादिष्ट भोजन आम्ही प्रत्येकानेच ग्रहण केलंय. एका षटकामध्ये धावा लागल्या जात आहेत. चालू असलेल्या मॅच मध्ये JB रॉकर संघाच्या 16 धावा, 2 विकेट मिळवल्यात. गोलंदाजी मार्गावर तेज गतीने गोलंदाजी करणारा गोलंदाज आलाय. समोरच्या इन कडून तो हल्ला चढवण्याकरता सज्ज राहतोय. ब्लॉक होल डिलिव्हरी वाईड यॉर्करचा मारा होता. चेंडू हवेत आहे. शतरक्षकाच्या हातामध्ये दिला जातो झेल. फलंदाज ठरतो इथे फेल. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाव संख्या 16. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर आता दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम करतोय गोलंदाज तेजस. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू अमोल भोईर स्वतः कंट्रोल करून क्रमांक 5 वर जातोय. आता त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. 3 गडी बाद धावसंख्या 16 झालेत. प्रश्न आहे प्रतिष्ठेचा. दोन्ही संघाचे संघ मालक जर आपण बघितले तर उजव्या बाजूला संतोष मोरे साहेबांना तुम्ही बघतायत. संतोष भगवान मोरे, संतोष मोरे टायगर्स डहाणू यांचे संघ मालक आहेत. आणि आणखीन जर आपण बघितलं तर JB रॉकर चटाळे एडवन संघाचे संघ मालक म्हणून मोहन सातवे आणि जगदीश जाधव सरांना तुम्ही पाहतायत. दोन्ही संघ मालक चर्चा करत असतील की मॅच जिंकायला हवा. मागच्या वर्षी अमोल भोईर ज्या संघाचं नेतृत्व करत होता तो संघ विजेता ठरला होता, ज्याच्यामध्ये आपण अतुल या खेळाडूला पाहिलं होतं. अतुलने कामगिरी केली होती. एका बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना त्यांनी टोकला होता षटकार उमरोई येथील त्या क्रिकेट मैदानावर. पुढचा बॉल फुल लाईन डिलिव्हरी इन टू द गॅप. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा आलाय शानदार दिमागदार चौकार. 4 रन्स. थँक्यू डीजे. 1
2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 20 धावा 20 संघमालक आहेत मात्र आज डीजे वादकाचं चांगलं काम करतायत क्रिकेटमध्ये कुणीही जिंको विजय हा RPL चा होणार आहे रोहिदास प्रीमियर लीगचा हा विजय असेल आणि सक्सेसफुल क्रिकेटची स्पर्धा सर्व काही आहे अशा प्रकारची स्पर्धा फार कमी पाहायला मिळत आहेत ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रेम मिळतंय माणुसकीचं वेगळं नातं पाहायला मिळतंय वार्षिक संमेलन आहे ओ डाऊन द ग्राउंड चांगला फटका एक धाव मिळाली एकाच धावेवर समाधान मिळावं लागतं मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेनिशी धावसंख्या वाढताना धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा 21 एका खेळाडू करता हा आकडा फार लाभदायक ठरला खूप संघर्ष केला त्याच्या आयुष्यामध्ये त्या खेळाडूने आणि तो खेळाडू होता क्रिस गेल चर्चा मी त्याची करेन बघितलं सरळ बॅटने खेळून काढलं जातोय गॅप मध्ये एक धाव मिळाली वाईड ऑफ मिडॉन मधून फिकी जाईपर्यंत एकच धाव क्रिस गेल असा व्यक्ती होता वयाच्या 11व्या पासून क्रिकेट खेळायला लागला कारण 21 सप्टेंबर 1979 साली जमैका येथे जन्मलेला हा महान क्रिकेटपटू ज्याचं कुटुंब ना रस्त्यावरचा कचरा म्हणजे ज्या बॉटल्स वगैरे आहेत इतर काही सामान आहे ते कचरा गोळा करण्याचं काम करायचं एकाएकी या खेळाडूला क्रिकेटची आवड लागली आणि ती क्रिकेटची आवड त्याने सुटली नाही इथे जेल सुद्धा सुटला नाही विकेट मिळाली महत्वपूर्ण विकेट मिळाली अमोल भोईर याची विकेटचं पतन धावसंख्या 22 चौथा धक्का गॉन रॉकर संघाच्या आणि 4 गडी बाद झाले 22 धावा 4 गडी बाद ही स्थिती आहे या स्थितीमधून आता उभा राहणारा कोणतरी खेळाडू यायला हवा बॅटर लगेचच जायला हवा एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर त्याची वाट बघण्यापेक्षा तो खेळाडू मैदानाच्या आत आला पाहिजे मिलिंद मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर क्रिस गेल या खेळाडूला अनेक नावाने ओळखलं जातं गेल स्टार्क गेल फोर्स सुपर स्टार अशा प्रकारचे शब्द वापरले जातात त्या खेळाडूला युनिव्हर्सल बॉस खास करून हा एक महत्वपूर्ण शब्द आहे आणि ज्यावेळेस तो षटकार मागून षटकार मारायचा ना त्यावेळेस त्याला सुपरमॅन सुद्धा म्हटलं आहे सुपरमॅन या क्रिकेट जगतातला असा हा खेळाडू महान खेळाडू ज्याच्या जर्सीवर मी 333 333 हा क्रमांक बघायचो त्या खेळाडूची आठवण याआधी झाली होती म्हणजेच सध्या तरी तसा पराक्रम करणारा एखादा खेळाडू हवा आहे बॅटिंग करणाऱ्या संघाकरता संघर्ष करतायत बॅटिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू 4 गडी बाद धाबा आहेत धावफलकावर त्या 22 धाबा युनिटीने खेळायला हवं एकीचे बळ हे इथे ठेवायला हवं युनिटी सध्या आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे मिस्टर तेजस आणि मिलिंद नावाचा नवीन बॅटर सेफ ड्राईव्ह असेल काय हवेत चेंडू बराच वेळा होता ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये होते चूक आणि या चौकारणीशी फलंदाज भागवतोय संघाच्या धावसंख्येची बुक मिळतात 4 धावा धावसंख्या संदीप भाऊ आपण जिथे बसलेला आहात तिथे आपण मेडिकलचा रिलीफ स्प्रे तिथे ठेवलेला आहे का जरा बघायचं आहे प्लीज इथे खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे आपल्याला तो स्प्रे हवाय रिले स्प्रे समोर आहे टीम मीटिंग करू नका रिले स्प्रे नाही आहे इथे टीम मीटिंग करू नका तुम्ही टीम मीटिंग या ठिकाणी करू नका धावफलकावर सध्याच्या घडीला 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या लागली जाते 13च्या सरासरीने 26 धावा 4 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या JB रॉकर्स या संघाचे 26 धावा 4 गडी बाद टीम मीटिंग करताना दिसत आहेत फिल्डिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू विचार करून या ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करून दिवस घालवा तो दिवस तुमचा जरूर चांगला जाईल आणि प्रयत्न करायला हवा प्रत्येक खेळाडूने कारण उजेड देणारी प्रत्येक सकाळ आपल्या डोळ्यासमोर 2 पर्याय हे ठेवत असते एक तर उठून स्वप्नांचा पाठलाग करा आणि आता झोपून स्वप्न पाहत राहा म्हणूनच उठून तुम्ही स्वप्नांचा तुमच्या पाठलाग करा ती स्वप्न आज ना उद्या पूर्ण होतील तिसरं षटक टाकण्याकरता आता गोलंदाजी मार्गावर संतोष मोरे टायगर्स डहाणू संघाचा गोलंदाज आलाय श्रेयश
उर्फ चेंडू, चिंटू याच्या बाहेर निघणारा बॉल आणि त्या चेंडूवर केले थाल, मिळते 4 धावा, 6 धावा, षटकार. मानसी काय काही काम आहेत? वाईड शॉर्ट बॉलचा चांगला फायदा उचलला गेलाय, म्हणजे स्क्वेअर कटचा फटका आता चांगला पाहायला मिळाला. स्क्वेअर कटच्या रूपाने असा पहिल्यांदा उत्तुंग षटकार पाहायला मिळाला आज काळपासून. आणि या 6 धावांची धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली 32 वर. सर्व काही आता व्यवस्थित चाललंय बॅटिंग करणाऱ्या संघाचं. 6 धाव मिळवतोय राहुल नावाचा खेळाडू, कारण त्याला सुद्धा सिद्ध करायचं आहे स्वतःला करा सिद्ध, तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. पंचांसोबत चर्चा करतात हे खेळाडू आणि सक्षम पंच या स्पर्धेकरता आपण आमंत्रण केलेलं आहे. कालपासून पाहिलं मंगेश तामोरे, यतीश तामोरे सरांना. आज या बघितलं आपण आणखीन पंच मयूर तामोरे. स्लीप पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक आणलाय दबाव टाकण्याकरता. सरळ बॅटने स्ट्रेट टू द बॉलर. आता दबाव आलाय आणि आता हा फटका जो स्लीप पॉइंटचा शतरक्षक आहे ना त्या दिशेने खेळला असता. धावसंख्या धाव फलकावर आहे ती 32 धावा, 2.2 चेंडूची समाप्ती, 4 गडी बाद 32 धावा. JB रॉकर संघाची धावसंख्या. विकेटचं टिकून राहणं, विकेट राहणं फार महत्वाचं. सरळ बॅटचा केलाय वापर, ऑन दी अप, चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, जानदार, षटकार. होते दुकानाची घडी भर थांबना, माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानाची घडी भर थांबना, माझे प्रिय तू हलू हलू चालना. पोषा पण आखारात निज हुनाय, बायकोची कटकट मी ऐकू नाय, दुसरी आणायला उठलाच गाय. आज दुसऱ्या बाजूला संघ मला गीत लावतायत, मी पहिल्यांदा बघितलं असं. चेतन मोहिते तारापूर, चेतन मोहिते कार्यकारी मंडळाचे विद्यमान सदस्य चेतन मोहिते यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. चेतन मोहिते. संतोष भगवान मोरे सरांना तुम्ही बघतायत. ओ बघितला आपण अप्पर कटचा फटका खेळायचा होता. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलाय, 1 धाव मिळाली आणि या एका धावणीची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जातात 39 धावा 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. जयेश कॅटर्स लाख धन्यवाद, त्यांनी चांगलं भोजन आज सर्वांनाच दिलंय. त्याचबरोबर जयेश कॅटर्स यांच्या माध्यमातून जयेश भोईर यांनी मॅन ऑफ द मॅच करता प्रत्येक मॅच साठी जर्सी ठेवली आहे. आकर्षक असे जर्सी आहेत त्या. डिफेन्सिव्ह फटका पुढे येऊन हा फटका निवडला होता. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात 1च धाव, एका धावेनिशी धावसंख्या वाढते आणि धावा लागल्या जात आहेत 40-40. वयाच्या 40 पर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा बरेचसे खेळाडू क्रिकेटमध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्यांची चेष्टा मस्करी सुद्धा केली जाते. असाच एक प्रकार घडला होता. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग क्रिकेट मॅच खेळत होते ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आणि त्यावेळेस एका खेळाडूने सचिन तेंडुलकरची चेष्टा मस्करी केली होती. ओहो, चांगला ड्राईव्ह आहे. बॅकवर्ड पॉइंट पट्ट्याच्या दिशेने शतरक्षक आहे तैनात आणि तो आता टिपते अचूक झेल. फलंदाज ठरतो इथे फेल. विकेट डाऊन. 5वा धक्का, 5 गडी बाद, धावसंख्या 40-40. तू सपना पोरी तू सपनात येना, आपले पुणे जाग्यावर भेटना. नो मीटिंग नो टाइम. वेळ वाया जाऊ देऊ नका. राहुल यांनी 14 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय. मिलिंद याला साथ देण्याकरता हितेश नावाचा खेळाडू गेलाय. दीपेश नावाचा खेळाडू गेला. आता व्यवस्थित माहिती मिळते. म्हणजे सर आपण विचार केला तर 3 षटकं इथे समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40, 13.33 सरासरीने 40 धावा धाव फलकावर लागल्यात. 2 नामवंत खेळाडू आठवले ज्या पद्धतीने नुकतंच आपण चर्चा केली. सचिन तेंडुलकर जेव्हा शेवटच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये खेळत असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये त्याची चेष्टा मस्करी झाली होती
एक 23 वर्षाचा खेळाडू त्याला चिडवत होता. ओल्ड मॅन ओल्ड मॅन ओल्ड मॅन अशा प्रकारे सचिन तेंडुलकरची चेष्टा करत असतानाच लगेचच नॉन स्ट्राईक इन कडून वीरेंद्र सेहवाग जाऊन त्या 23 वर्षीय खेळाडू, तो 23 वर्षीय खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून मायकल क्लार्क हा खेळाडू होता. आणि त्या क्लार्कला त्याने म्हटलं की सचिन तेंडुलकरने जे सहन केलं, कारण सहनशक्ती त्याच्याकडे जास्त होती आणि अशा वेळेस ही सहनशक्ती मात्र वीरेंद्र सेहवाग यांची तुटली आणि तो स्वतः जाऊन त्या खेळाडूला चर्चा करताना दिसला. ती चर्चा काय होती या चेंडू नंतर मी पोहोचवतोय. ती चर्चा अशी होती, ज्यावेळेस चिडवलं गेलं ना त्यावेळेस वीरेंद्र सेहवाग मायकल क्लार्क याच्याकडे पोहोचला आणि त्याला म्हटलं की तुझं वय काय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं 23 वर्ष. आणि अशातच तुझं वर्ष 23 वर्ष आहे ना, तर ज्या डबल शतकं ही सचिन तेंडुलकर सरांनी ठोकलेली आहेत, या खेळाडूने ठोकलेली आहेत आणि त्याचा तू आदर करायला हवा. आणि जसं असे शब्द इंग्लिशमध्ये निघाले त्यावेळेस मायकल क्लार्क याने आपल्या स्वतःची मान खाली घातली. म्हणूनच कुठल्याही खेळाडूची चेष्टा मस्करी करू नका, प्रत्येक खेळाडूला मान सन्मान द्या. इथे चांगले खेळाडू आपल्याला वरिष्ठ पाहायला मिळत आहेत. चला चर्चा करणार आहोत. मात्र पायचीची जोरदार अपील, विकेट मिळाली. धावसंख्या 42 असताना हा लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद, धावसंख्या 42, 42. एक मौका दे मौका दे मौका दे, एक मौका दे मौका दे मौका दे. जवळ तू माझ्या येऊ नको, कसं होतंय मला काय सांगू तुला. एक झोका दे झोका दे झोका दे, एक झोका दे झोका. याच्यानंतर मात्र खेळाडूंना मनोबल मिळेल ना अशी गीतं वाजवली जातील. 6 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 42 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय धीरज. हा तारापूर येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. त्याच्याकरता डीप मध्ये शतरक्षण ठेवले गेलेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ, ओ एज अँड ड्रॉप. धावसंख्या धावफलकावर आमचे स्कोरर सांगतायत 42 धाबा लागल्यात. 3 चेंडू शिल्लक आहेत या चौथ्या षटकातील. 42 रन्स ऑन दी बोर्ड. सरळ बॅटने चेंडूला खेळलं जातं. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई नाही. एका धावेनिशी फलंदाज धीरज आपलं खातं उघडतोय, संघाला नेऊन ठेवतो 43 वर. या षटकामध्ये चेंडूंचा जर विचार केला ना तर 2 चेंडू अजूनही टाकायचे आहेत. तेजस यांनी चांगला अप्रतिम मारा केलाय. या षटकामध्ये जास्त मोकळीक दिली नाही बॅटरला, मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, स्वीपर कव्हर अशा प्रकारचं शतरक्षण लावलं गेलंय. पुन्हा एकदा बीट केलं बॅटरला. बरी वाईड यॉर्करचा मारा. ह्याच बरोबर आणखीन 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. दोन्ही फलंदाजाला या क्रमांकावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. आणि बघायचं झालं तर या क्रमांकावर बरेचसे खेळाडू आतापर्यंत परफॉर्मन्स देऊन गेलेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील आता शेवटचा बॉल. आत वळणारा चेंडू होता, मात्र थोडीशी हाईट फॅक्टर असावा कदाचित. लेग बाईटचा बॅटच्या साहाय्याने एकदा मिळाली आणि षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. JB रॉकर संघाच्या 44 धाबा. 6 गडी बाद, 6 गडी बाद, 44 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. से 44 धाबा, 6 गडी बाद. आता शेवटचं षटक कोण टाकेल ते फार महत्वाचं असेल आणि JB रॉकर संघ या शेवटच्या षटकामध्ये धावा कुटण्याचा प्रयत्न करेल आणि ते त्यांना करावंच लागेल. अन्यथा या मॅच मध्ये पराभवाचा धक्का लागला ना तर पॅकअप करावा लागेल. पॅकअप म्हणजे ज्या काही बॅगा आणल्या असतील ना त्या बॅगा भराव्या लागतील. आणि म्हणूनच या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मोठे फटके येतात की नाही.
महिला भगिनींचं मी विशेष आभार मानतोय. चांगल्या क्रिकेटपटू पाहायला मिळाल्या, महिलांचा मॅच पाहायला मिळाला आणि त्यातल्या त्यात मला आठवण झाली खेळाडू सोमय्या तिवारीची. अंडर 19 मध्ये खेळत असताना तिला क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस करता घेतलं जात नव्हतं. अशी जी खेळाडू नुकताच विश्वचषकामध्ये चांगला परफॉर्मन्स देऊन आली आणि अंडर 19चं उपकर्णधारपद सुद्धा भूषवून आली. सध्या बॅटरला चांगलं पद भूषवावं लागेल मैदानाच्या आतून. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 6 गडी बाद 44 धावा. त्या सोमय्या तिवारीची मी आठवण काय करतोय कारण ती खेळाडू मध्य प्रदेश मधून पुढे आली होती. ओ बॅटरला सतावलं जातंय. या बॅटरला सतत चांगले चेंडू नितीन याच्याद्वारे टाकले जात आहेत. नितीन या खेळाडूचा विचार केला तर हा खेळाडू डहाणू येथून बिलॉंग करतोय. शॉर्ट बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला ऑन साइडला वावलाय. काऊ कॉर्नर मध्ये फिकी जाईपर्यंत एकच धाव. या एका धावेची धावसंख्या 45 45. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या 45. 6 गडी बाद 45. संघ मालक संतोष भगवान मोरे खुश झाले असतील. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. लॉंग ऑन मध्ये फिंटू याला ठेवलं गेलंय. फुल लेन डिलिव्हरी लालच दिलं होतं. या लालशेला बळी पडत नाही हा खेळाडू. एकच धाव. चांगली फ्लाईट देतोय जसा भारतीय संघाच्या माध्यमातून अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या खेळाडूला आपण पाहायचो. धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या पोहोचली जाते 46 वर 46. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक चांगलं मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचं. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल टू गो. 46 फॉर 6. ओहो काय जबरदस्त प्रहार. नेत्रदीपक असा फटका. मिळत आहेत 6 धावा. थोडासा दबाव कमी करणारा हा षटकार आहे. बिगी धावेनिशी आता धावपळक वाढला आणि धावा लागल्या जात आहेत त्या 52 धावा लागल्यात. आणि हा जर तुम्ही पॅडच्या दिशेने म्हणजेच पायाच्या दिशेने मारा केला ना तर कुठलाही फलंदाज त्या चेंडूवर हल्ला चढवतोय आणि तोच हल्ला चढवला गेलाय. ओ आता चांगला बॉल मिडल स्टंप वरून वळण घेतोय. चेंडू निर्धाव जातोय. दीपेशाच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर त्याला नाचवलं गेलंय. जवळजवळ 5 चेंडू तो डॉट खेळला. 52 धावा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आणि 53 धावांचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये संतोष मोरे टायगर्स डहाणू संघाला बनवावं लागेल. दोन्ही संघ मला खुश असतील कारण 50-50 मॅच अजूनही आहे. या मॅच मध्ये काहीच खेळाडूंचं सांगता येत नाही. कधी पारड जड होईल फिल्डिंग करणाऱ्या संघाचं ते सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. 53 धावांचा पाठला कसा काय केला जाईल चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. गावदेवी मैदान चिंचणी येथील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. रोहिदास प्रीमियर मी सर्व मायबाप क्रीडा रसिकांना विनंती करतो की सर्वांनी मैदानाच्या बाहेरून या खेळाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपण आता याच्यानंतर 2 सेमीफायनलचे सामने आणि एक फायनल सामना म्हणजे खरोखर येणारे 3ही सामने निकेतन फायटर तारापूर करतो की त्यांनी कृपया नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. सर मॅन ऑफ द हॅलो कॅप्टन आलेत का? लगेच आलेत असतील तर आपण टॉस करा कारण दुसऱ्या इनिंगला सुद्धा आता प्रारंभ होईलच. जिंकण्याकरता 53 धावांचं लक्ष आणि 53 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल याचा धावतं वर्णन धावतं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक आमचे साथी समालोचक मित्र आदरणीय सन्मान्य दीपक संके सर ज्यांनी अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. आणि बघूया आता ह्या इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ काय करतोय. केतन धन्यवाद संदीप गावंड सर. निश्चितच खूप मोठं क्रिकेटची ही रजनी आपल्याला बघायला मिळत आहे. आज खऱ्या अर्थाने विचार केला की शिरोमणी संत रोहिदास यांच्या
स्मूथली आपण साजरा करतोय आणि एकंदर जर विचार केला डीजे थांबा तर किती धावा जमवल्यात संतोष मोरे टायगर्स 52 धावा आणि या स्पर्धेचा जर विचार तुम्ही कराल ना 7 वर्षामध्ये फक्त एकच वेळ अशी होती की संतोष मोरे संघ तिन्ही सामने पराभूत झाला होता सकाळी गावात जिथे तुम्ही आता पुढे समालोचक करण्यासाठी जाणार तिकडे आणि त्यानंतर बाकी डहाणूला स्पर्धा झाली तिकडे बाकी संतोष मोरे संघाने सामना जिंकला 53 धावा ह्या विजयासाठी कळत जातात आता आपण बघतो भोई रॉकर्स कशा पद्धतीने सामना खेळतोय पाहायचं आहे भोई रॉकरचा टी शर्टचा जर विचार केला तर किवी आपण न्यूझीलंड संघाचा टी शर्ट बघतो तशा पद्धतीचं टी शर्ट त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय अतिशय मोठी रंगतदार लढत एक ब्रँड टुर्नामेंट चारी बाजूला प्रेक्षक रसिक माय प्रेक्षक ज्याप्रमाणे आषाढी वारीचं रिंगण तुम्हाला बघायला मिळतंय ना नाथापरी नाथ माझा सखा पांडुरंगा पण निशान नावाचा ब्रँड खेळायला कोणी विसरू शकत नाहीये 2 सामने आणि 3 सामने 108 धावा म्हणजे आतापर्यंत सर्वात जास्त धावा ठोकणारा हा उमळी गावचा खेळाडू पण यावर्षी खेळताना तुम्हाला बघायला मिळतो अविकेतन फायटर तारा संघामध्ये 108 धावा खेळून तो पहिला नंबरवर आहे आणि दुसरा नंबरवर आहे मला वाटते 108 रन्स निशान त्याने बनवलं चला आपण बघतो सामना 53 धावा विजयासाठी भाऊ मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण होता जरा बघा प्लीज सर दिला ना आपण मॅन ऑफ द मॅच आपण दिला ना मॅन ऑफ द मॅच ओके चला इकडे चेंडू ढकललाय धावसंख्या 1 ने वरती खातं उघडलाय तर अकाउंट ओपन केलंय 53 धावा जिंकायच्या 30 चेंडूमध्ये जो संघ जिंकेल तो इथे जाईल ही देखील करूया बरोबर स्वराज वरोड आणि फ्रेंड्स बावडा काय सामना पाहायला मिळाला तशाच पद्धतीचा हा सामना तिकडे 43 होते इकडे 53 आहेत बघा तिकडे 43 10 धावांचा डिफरन्स आहे पुन्हा गोलंदाजी करतो मिलिंद आहे ना बॉलर मिलिंद आपल्या सरकारला पुढचा चेंडू ब्लॉकरचा चेंडू टटवला गेला तर म्हणजे कव्हरचा रिझनला इथे बघा 27 रुपये धावसंख्या 1 निवडते आणि 2 धावा या बाकी फलकावर लावल्या गेल्यात लाईफलाईनचा वापर करतात सध्या हे 2 खेळाडू एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजांना प्रयत्न करायला हवे कारण ह्या 53 धावा या विकेट्सवर सहजासहजी बनू शकत आहेत निश्चितच पुन्हा मिलिंद आपल्या सेकंडला पुढचा चेंडू राईट मोठे चेंडू टटवण्याचा नादामध्ये सरळ जातो मिड विकेट त्या रिझनला इथे बाकी लॉंग ऑनचा खेळाडू जाई पण तसं थ्रो करत एक धाव बघायला मिळते सुंदर रनिंग मिडल विकेट तेवढंच चांगलं कव्हरिंग देखील केलं जात आहे अतिशय रोमांचक मॅच आणि प्रेक्षक बघा काय बघायला मिळतात सकाळपासून मंडप सुंदर भरलाय त्यानंतर तुम्ही जेवणाचं मंडप बघा तिथे प्रेक्षक शरूच्या बागेला बघा तिकडे प्रेक्षक नंतर इकडे जी सावली आहे या आमच्या गावदेवीच्या मातेला तिकडे प्रेक्षक बघायला मिळतात संदीप लाख मोलाच्या मॅचमध्ये प्रेक्षक नसेल तेवढे प्रेक्षक बघायला मिळतात भरपूर प्रेक्षक वर्ग आहे त्यांची सुद्धा चर्चा करणार आहोत आपण ऑन ड्राईव्ह खेळला जातोय 10 बाद होऊ शकला असता बॅटर 1 धाव ते पूर्ण करतायत प्रेक्षक सोहे बाजूने जिथे जागा मिळेल ना तिथे ते बसतायत आणि धाव मात्र इथे मिळत नाही निर्धाव चेंडू जातोय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा आहेत प्रेक्षकांबद्दल आपण बोलत होतो महिलांची उपस्थिती खूप जास्त आहे उजव्या बाजूला प्रत्येक जो कक्ष आहे ना त्या कक्षामध्ये जे बॅनर्स आहेत स्वागतांचे काही भावपूर्ण श्रद्धांजलीचे कटआउट्स आहेत त्या या तंबूमध्ये प्रेक्षक उपस्थिती दर्शवत आहेत जेवढे संघ आहेत ना त्या संघाचे तिकडे बॅनर्स लावले गेले इथे बाकी स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळेल सेपर शॉट ओहो व्हॉट अ ब्युटिफुल पेडिंग दोनोही आकाशपार धीरज नावाच्या खेळाडूकडनं कमीत कमी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवला उंचीचा पुरेपूर फायदा कसा करावा आणि पटकन बसमध्ये चढायचं असेल तर कंडक्टरची डबल बेल कशी मारावी हे दाखवलं गेलं तारापूरच्या खेळाडूने क्या बात आहे धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 4 धावा पुन्हा मिलिंद अतिशय सुंदर गोलंदाजी आता स्पर्धेमध्ये हाताळतोय ओहो दाद मागितली जाते शफल झालाय ऑप्शनच्या बाहेर इथे बघा डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय चांगलं एस्टिक्शन करतोय चांगलं गॅदरिंग केलं गेलंय धावसंख्या लेग बायच्या रूपात 1 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 5 धावा परिचित पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर प्रथम फलंदाजी करत असताना भोई रॉकर संघाची धावसंख्या झाली 5 विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 53 संदीपजी काय म्हणाल कशी सुरुवात म्हणाल तुम्ही ही 5 धावा झालेल्या आहेत चांगली सुरुवात फिल्डिंग करणाऱ्या संघाद्वारे आपल्याला पाहायला मिळाली आणि मिलिंद यांनी अगोदरच्या 2 मॅचमध्ये सुद्धा चांगला सुरेख मारा केलाय हे बघा इथे 11 कॅप्टन जर आले ना तर 11 कॅप्टन आल्यानंतर मात्र दिमाग चालत नसतो इथे 1 किंवा 2 जणांनी मॅच जर हँडल केला तर वेळ सुद्धा वाचतोय आणि मॅच मध्ये ते परत सुद्धा येऊ शकतात म्हणूनच वेळेला जास्त महत्व द्या
चला, दरम्यान ज्याने क्रिकेटवर खूप प्रेम केलं आमचे बंड्या शेठ म्हात्रे यांचं तारापूरचं आगमन झालंय. आम्ही RPLच्या माध्यमातून त्यांचं इथं मनपूर्वक स्वागत करतोय. पोनसूद नवरी गावामध्ये राहण्यासाठी आणि क्रिकेटपटूंना मोठं योगदान देण्यासाठी ज्याने खऱ्या अर्थाने मोठा पुढाकार कोणी घेतला असता ते 1990 काळापासून ज्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं पालघर तालुक्यातून नाव घेतलं झालं. आझादीनं म्हणा, आझादी खरी जर पाहिले असेल काना भरवाड अशा लोकांना ज्यांनी पुढे केलाय हे बंड्या शेठ म्हात्रे बघायला मिळतंय. आणि त्यांच्या मुलाविषयी म्हणाल तर नॅशनल हॉकीपटू म्हणून आपण त्याच्या खेळाडूला बघितलाय असं आमच्या बंड्या म्हात्रेला बघतोय. चला आता बाकी गोलंदाज बघायला मिळतोय तो मेहुल. आज बाकी बघूया मेहुल कशाप्रकारे करतोय. 5 धावा फलकावर लागल्या, 53 धावा आहे विजयासाठी करते. RPLच्या माध्यमातून 7वं पर्व आपण बघतोय. काय सुंदर मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. एकदा पुन्हा मेहुल आपल्या शेकरला पुढचा चेंडू टाकतोय. इथे पूल करायचा होता, चेंडू हुक होतो, चेंडू जातो स्क्वेअर रिझनला. 1 2 3 खेळाडू पाठीमागे जाई पण चेंडू जातो सीमा पलीकडे. दंडन 4 धावा. डीजे थँक्स डीजे. श्रीयुत रवींद्र म्हात्रे उर्फ बंड्या शेठ, बांधकाम सभापती नगर परिषद पालघर, हे इथे विराजमान झालेले आहेत. आपण श्रीयुत संदीप खांबीत, बावडा गावपंचायत मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांचा आपण मान सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमचे अतिथी आहेत श्रीयुत रवींद्र म्हात्रे उर्फ बंड्या शेठ यांचा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने इथे मान सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यस, पालघर नगरपालिकेचे बांधकाम सभामध्ये रवींद्र म्हात्रेपेक्षा बंड्या शेठ नावाने लहानापासून ते म्हातारापर्यंत ओळखणार एक आदरणीय व्यक्तिमत्व, समाजकारणी, थोर समाजासाठी मदत करणारा आणि नेहमीच गरिबासाठी धावत जाणारा असं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्र म्हात्रेच म्हणजे बंड्या म्हात्रे. आदरणीय बंड्या म्हात्रे, निश्चित क्रिकेटप्रेमी तुमचं प्रेम हे आम्हाला आवर्जून देते. जिथे जिथे तुम्हाला बोलवतील तिथे तुम्ही निकृष्टपणे वेळ काढतात आणि त्या समाजाप्रती, माझ्या महाराष्ट्र नागरिकाप्रती आणि जी काही तुमच्यापर्यंत आशीर्वाद देतात, मग ते लहानशे टुलावरचे मोठ्या जिथे जिथे तुम्ही बघतात तिथे खूप काही मोठं काम बघायला मिळते. मागील 32 वर्षापासून ते लोकांशी जुळत हे नातं असंच अबोध्य केलंय आणि असंच प्रेम तुमच्यावर अजून जावं आणि तुमचा असेच आशीर्वाद आमच्या असंख्य क्रिकेटपटूंना पाठीशी राहावं हीच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतोय. अतिशय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. फलकात धावसंख्या लागल्यात त्या 15. आहा, क्लास कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. इथे बघायचं टायमिंग आणि गॅप कसा शोधायचा असं म्हटलं जाते ना. क्लास इन परमानंट टॉक. आपण मांगेल्याची पोरी काली कोंबडी देऊन बुलविली बारी. धावसंख्या 19, 3 चेंडू मध्ये 14 धावा. महागडं षटक हाताळत जात आहे. कुठेतरी आता बाकी संतोष मोरे टायगर संघ विचारवयात पडला असेल. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. ओहो, इथे बाकी चेंडू टटवलाय. झेल होते की पाहायचं आहे आणि इथे ओहो झेल सोडला गेलाय. भोई रॉकर्स कडे सोपा झेल सोडला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. संदीप असे कॅचेस जे पकायलाच पाहिजे कारण एका साईडला तुमच्या गोलंदाजाने 3 चेंडूमध्ये 14 दिला. तुमच्याकडे माफक धावसंख्या फक्त 53 धावसंख्या आहे. 2 षटकामध्ये बघता बघता 15 धावा तुमच्या झाल्यात. तर मला वाटतं अशा वेळेस तुम्हाला गडी घेऊन तुम्हाला आस्किंग रेट हा कमी करायलाच पाहिजे. निश्चितच ह्याबद्दल तर प्रतिक्रिया होतीलच कारण कॅचेस विन द मॅचेस हा एक झेल बराच वेळा हवेत होता. तो जज करू शकला नव्हता फिल्डर आणि त्याचा नुकसान आता भरावा लागेल. बघा, हे नुकसान भरावं लागलंय. लगेचच आत्मविश्वास वाढतोय बॅटरचा. तो बनलाय साहेब आणि त्याने ठोकलाय शानदार चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे.
काय सुंदर परिश्रम केलं जातं असं म्हटलं जातं ना. एखाद्या माणसाला जीवदान मिळालं. एक उदाहरण मला एका चांगल्या डॉक्टरांनी दिलं होतं की सर बघा तुम्ही सुंदर समालोचन करता. एक सांगा की खूप मोठा माणूस असतो, दारूच्या व्यवस्थेत जातो आणि मग त्याची लिव्हर फेल होतात आणि मग जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा फॅमिलीमध्ये आम्ही घाबरून सांगतो हे तुम्ही सर्व सोडलं ना की तुम्ही जगा, आणि मग तो माणूस सोडून देतो आणि काय सुखशांती संसार नांदतो. तशा पद्धतीने जीवदान मिळालं आणि पहिला चेंडू चौकार मारलाय. अगोदरच्या सामन्यात 38 धावा या फलंदाजाने केल्या होत्या. यावेळेला बाकी गुडलास पाडू चेंडू झप्पन वरती उडतो. पंचाकडे दाद मागितले जात आहे. इथे बाकी विश्वास जास्त दिसतोय, उत्साह कमी दिसतोय आणि षटक संपलंय. तर 2 षटकं आणि फक्त धावसंख्या झाल्या ती 25 धावा. म्हणजे आता 18 चेंडू 28 धावा. तसं तुम्ही एकंदरीत विचार केला तर इकडे बाकी संतोष मोरे टायगरचा संघ इथे सामन्यावर पकड करताना दिसतोय. संतोष मोरे टायगर्सने बिनबाद नाबाद जिंदाबाद चांगली सुरुवात केलंय. झेल सोडल्यानंतर मॅच मध्ये रंग भरण्याचं काम हे 2 खेळाडू करतायत. आता ते व्यवस्थित आखणी आखतायत, विकेटच्या बरोबर मध्यभागी जात आहेत, चर्चा करतायत आणि ही चर्चा सकारात्मक आहे. म्हणूनच मी म्हटलं की 11 कॅप्टन बनायला गेले ना तर मग काय होत नाही. 1 ते 2 खेळाडूने मॅच हँडल करायला हवा. धाव संख्या 25, 18 बॉल शिल्लक आहेत. संदीप भाऊ तुम्हाला मध्येच थांबवतो, सॉरी 2 मिनिटं. रावडे सरांचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांनी क्रिकेटचे धडे चिंचणी गावातून ज्या खेळाडूंना घडवलं असे रावडे सर, त्यांचं इथे मैदानावर आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो, रावडे सरांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. रावडे सर प्लीज, ज्यांनी क्रिकेटचे धडे युवा पिढीला दिले, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्यामुळे अनेक क्रिकेटपटू घडले असे रावडे सर यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू इच्छितो. आमच्या मंडळाचे विद्यमान सचिव श्रीयुत संतोष जाधव यांना मी विनंती करतो की रावडे सरांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे कार्यकारिणीच्या वतीने. धन्यवाद. गणेश रावडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. चला, गणेश रावडे सर अतिशय उत्कृष्ट जॉली संघाचे एक उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू ज्याने राज्य सुतार संघावर खेळले. हरीश सावे, त्यानंतर विचार केला तुम्ही आमचा चौधरी ज्याने 200 टाइम शील्डमध्ये मारल्यात. खरोखरच बी डिव्हिजनमध्ये खेळताना आपले चौधरी नीरज चौधरी यांच्याकडे 200 धावा मारत ते कॉस्मॉस क्रिकेटसाठी. कॉस्मॉस क्रिकेट जर बघितलं बी डिव्हिजनमध्ये खेळतोय, त्यांचे 26 तारखेला इथे मॅचेस आहेत. नंतर तदनंतर विचार केला तर तुम्ही सुहास सावे हा देखील एक सुंदर यष्टीरक्षक, त्याची मुलगी जी सर्वेश त्याने बी डिव्हिजन टाटा एसएससाठी क्रिकेट खेळत. असे नामवंत क्रिकेटपटू या चिंचवड भागात दिला. आता पुन्हा आतापर्यंत सुंदर गोलंदाजी मिलिंद या गोलंदाजाने या संघासाठी हाताळलाय. इथे बाकी हवा कशी भरायची, फुगा कसा सोडायचा दाखवलं गेलं. आर पार तुमच्या भाषेत सांगता दमदार षटकार 6 धावा. तुला बघून शिटी मारले रेखा, तुला बघून. बघा, झेल सोडल्यानंतर 12+ केलेत, म्हणजे कॅचेस पकडो कॅच जितो मॅच. पुन्हा आपल्या सर्कलला नितीन अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. हो सफल झालाय. खरंच चांगली गोलंदाजी म्हणाल. या गोलंदाजी षटकार जरी पडला असेल पण आतापर्यंत आपण एकंदर विचार केला तर नितीनने आपला पूर्ण अफोर्ड बाकी या संघासाठी दिलाय. खूप चांगली भागीदारी पहिला गडी जातोय. भागीदारी होते ती 32 धावाची. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. संतोष मोरे टायगर कशासाठी शांत बसलेत. सेटल आली तुमच्या पार्क मध्ये झाली आणि बघता बघता कधी मसोलीमध्ये पोहोचून पर्यंत समजायला मार्ग दिसत नाहीये. जोरदार टाळ्या. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. 11 चेंडू 28 धावा, 3 चौकार आणि 1 षटकार या फल. आता बाकी जातो तो म्हणजे प्रशांत. बरं का, प्रशांतने आता पण पहिल्या मॅच पासून सुरुवात चांगली केली. आपल्या संघासाठी की प्लेअर म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. सातत्यपूर्ण डहाणू संघासाठी खेळणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. 32 धावा पहिली गडी बाद, अजून देखील 21 धावाची आवश्यकता. येस, चिंचणे गावचे अष्टपैलू खेळाडू मयूर तामोरे ज्याने असंख्य वर्ष क्रिकेटची सेवा केलाय. गुजरात दमण इथे तर त्यांच्या लोक प्रेमात पडलेत आणि एक उत्कृष्ट डावखुरा गोलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज म्हणून तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो.
चला आता बाकी जातो प्रशांत नावाचा नवा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. कर्णधार या नात्याने त्यांनी खूप चांगलं केलंय, पण सचिन यांची साथ देखील खूप मिळालाय. सचिन भोईर उमरोळीचा ह्या खेळाडूमध्ये यष्टीरक्षकाची चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालं. सन्मानजनक दिला झाला. धावसंख्या आला, आपल्याला धावसंख्या काढायची आहे, स्ट्राईक रोटेट करायचं आहे आणि ते काम केलं प्रशांतच्या माध्यमातून. एक धाव फलकावं लागली, त्या चेंडूला तटवलं गेलं शॉर्ट कव्हरच्या दिशेने. धावसंख्या 1 ने वाढून 33 धावा या फलकावर. अजून देखील 20 धावाची आवश्यकता जिंकण्यासाठी संतोष मोरे संघाला. पुन्हा आपला षटकातला पुढचा चेंडू विलीन. एकमेव गोलंदाज बघायला मिळतो भोईर ऑकोस्कर ज्याने सातत्यपूर्ण गोलंदाजी केला. हा स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतो, चांगला लटवला. इथे बाकी खेळाडू सज्ज आहे. 14 नंबरचा जर्सी असलेला खेळाडू थ्रो करेपर्यंत धावसंख्या 1 ने वाढत आहे आणि धावसंख्या बघता बघता होते ते डबल 3 म्हणजे 33 धावा या फलकावर लागल्या जातात. आता यानंतर बाकी 2 सामने असणार. सेमीफायनल 1 सामना असणार आहे, तो जे फायनल आपण बघितलं. मंचावरती ज्यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं नाव आहे, क्रिकेटची अजोड नातं ज्यांच्याकडून जोडलं गेलं, रवींद्र मात्रे साहेब म्हणजे बंड्या मात्रे शेट यांना ओळखलं जात आहे. पालघरहून ते आमच्याकडे आले. बांधकाम सभापती म्हणून पालघर नगरपालिकेमध्ये कार्यरत आहात. एक नगरसेवक म्हणून त्याला प्रचंड मताने लोकांनी विजय करून दिलं होतं. पक्षापेक्षा व्यक्तिश्रेष्ठ हे त्यांचं व्यक्तिमत्व पालघरमध्ये आपण बघतोय आणि म्हणूनच या माणसाच्या प्रेमात असंख्य लोक पडलेत. गरिबांचं कैवारी म्हणून कोरोना काळामधून ज्याने असंख्य लोकांना मदत केली, पण माझं नाव नका घेऊ असं सांगितलं गेलं. अशा पद्धतीचे असंख्य लोकांपर्यंत गरिबाच्या दाता म्हणून बनणारा हे बंडा शेटला आपण इथे बघतोय. आरपीएलच्या माध्यमातून पुन्हा एकदम या मंचावर त्यांचं स्वागत करतोय. एकदा पुन्हा मिलन गोलंदाजी करतोय. इथे बाकी चेंडू हो वाटा ब्युटिफुल. चेंडूचा पेस कमी केला, चेंडूचा खाली राहतोय आणि निर्धाव चेंडू हाताला जातोय. इथे बघूया किती धावा होतात फलकावर लागतात, त्या म्हणजे 35 धावा म्हणजे 12 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता. त्यानंतर बाकी 2 सेमीफायनल आणि 1 मोठा फिनाले खेळला जाईल. पण संदीप आजच्या दिवसातलं खरं विविध बघितलं. प्रदीर्घ 7 वर्षाच्या कालावधीनंतर महिलांचं क्रिकेट खेळलं गेलं. काय ती मॅच बघायला मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये एक देखील महिला आउट झाली नाही. दोघींनी तर रिटायरमेंट घेतलं. त्यानंतर माझ्या एका ताईने 2 कॅचेस घेतले. काय क्रिकेट खेळलं गेलं. जिद्द, संघर्ष, ठिणगी कशी असावी आणि महिलाशिवाय परिवार नसावा, संसार थाटावा तर कसं जोडी जडावी हे पाहायला मिळते या माझ्या बाय भगिनीकडनं. अगदी बरोबर. आता सध्या 12 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. महिलांचा तुम्ही उल्लेख केला म्हणूनच आज सकाळच्या सत्रामध्ये ज्या मॅच झाली ना महिला भगिनींची, खूप चांगलं काम त्या महिला भगिनींनी केलं मॅच खेळत असताना. तसंच अंडर 19 मध्ये नुकताच आपण बघितलं सोमया तिवारी जे खेळाडूचा मी उल्लेख का केला, त्याचा उल्लेख मी एवढ्या करता केला की फायनल मॅच मधला विनिंग स्ट्रोक इंग्लंड संघाविरुद्ध तिच्या बॅटमधून आला आणि त्या व्यतिरिक्त तिला क्रिकेटची आवड होती. ज्यावेळेस एखाद्या पुरुषांच्या क्रिकेट टीममध्ये ती गेली जायची ना, त्यावेळेस तिला नाकारलं जायचं आणि मग तदनंतर एका कोचने तिला घेतलं, तिचे बॅटिंग बघितली, त्याच्यानंतर तिला संधी दिली गेली. श्रीयुत संतोष जाधव जे आमचे माजी संघमालक होते, संतोष जाधव दिली गेली. चटाळे यांनी कृपया मंचावर यायचं आहे, मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. माजी संघमालक आमचे चटाळ्याचे त्यांनी कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मी आमच्या कार्यकारी मंडळातील विद्यमान खजिनदार भरत वनमाळी यांना विनंती करतो की त्यांना पुष्प देऊन त्यांचं आपण कार्यकारिणीच्या वतीने स्वागत करायचं आहे. धाव तर पूर्ण केली. तर तिच्या बाबतीत असं घडलं की तिला बॅट नव्हती खेळायला आणि अशा वेळेस तिची जी मम्मी असायची त्या मम्मी ज्या धोक्याने कपडे धुवायची ना, तो धोका वापरून ती बॅट बॉलचा खेळ करत असायची. अशा खेळाडूची आठवण मला या ठिकाणी झाली. निश्चितच मी तुम्हाला पूनम राऊंड विषयी सांगेल. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू इथे बघायला मिळतो. बॅक फुटला गेला, चेंडू फसला गेला हवेमध्ये. मिड विकेटचा खेळाडू पोहोचतो की पाहायचं आहे. ते नो मॅन्स लँड जागेवर फोन करतोय, ज्याला ऑस्कर मिळाला होता त्या पिक्चरला. श्रीयुत संतोष सातवे चटाळे हे आमचे माजी संघमालक होते, हे सुद्धा इथे मंचावर आलेले आहेत. कार्यकारिणीच्या वतीने आम्ही त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. बघूया कार्यकारी मंडळ त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आहा, मोठा फटका फसतोय. चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू कॉलिंग होत नाहीये, परंतु नशिबाची साथ की टक्कर झाली नाहीये. आणि इथे बाकी बघूया आमचे काही प्रेक्षक आहेत, काय डिफर आउट आहे. यस, पंचायतीला आउट दिलाय तर मोठा झटका बसतोय. बघा कदाचित धोक्याची घंटा वाजतोय. हाच सामना आपण पाहिला होता, बावडा आणि 43 धावा करता शेवटच्या क्षणापर्यंत. कदाचित अशीच हाणामारी करण्या नादामध्ये डॉट चेंडू गेले आणि मग तो सामना कुठेतरी मोठा फरकाने जिंकू किंवा हरू अशा पद्धतीने आपण पाहिला होता.
इतका चांगला पाया रचला आणि त्याच्यानंतर मात्र वरचे मजळे उभारताना इथे अपघात होते, कोसळत आहेत. दोघांनी मिळून चांगली भागीदारी रचली होती. नितीन आणि विशाल याचं मी कौतुक करेन. धाव फलकावर धावा लागला जातात. सध्याच्या स्थितीला 37 धावा. आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 16 धावा. सहजासहजी मला वाटतंय हा मॅच सोडणार नाही. फिल्डिंग करणारा JB रॉकर्सचा हा संघ. JB रॉकर्स म्हणजे फायटर संघ म्हटलं जाते आणि सफाळ्या गणात जो व्यक्तिमत्व घडलं तो फायटर म्हणून त्याला ओळखलं जाते. आपण पश्चिम रेल्वेमध्ये नाव घेतलं 9 चेंडू 16 धावा. पश्चिम रेल्वेचं नाव घेतलं तर लांब पल्ल्याच्या गाड्या 9-16 18 पाहिजे होते ना. 2च आले ना. नाही 2च आलेत बरोबर. 16 पाहिजेत. 12-18 होत्या. धावसंख्या किती झाली जरा प्लीज सांगायचं आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण बघितलं तर 25 धावा होत्या. त्याच्यानंतर पहिल्याच बॉलवर 22 स्वरूपात 1 धाव आली. त्याच्यानंतर 6 धावा आल्या, षटकार आला. त्याच्यानंतर विकेट मिळाली. तदनंतर 1 धाव. त्याच्यानंतर सिंगल आली. त्याच्यानंतर वाईड पडलाय आणि त्याच्यानंतर डॉट आला. म्हणजे जर आपण बघितलं तर 35 झाल्या आणि आता 12 बॉल शिल्लक आहेत. 53 धावांचं टार्गेट आहे. सिंगल चला आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून देखील बघायला मिळत आहे. निश्चित नाही असायला पाहिजे खेळाडूंचं ते कौशल्य आहे राईट. आणि असंच क्रिकेट खेळायला पाहिजे. जिद्द कशाला पाहिजे निश्चितच. त्याच्याबद्दल काय वाईट वाटतं मला. खूप सुंदर क्रिकेट. आमचे योगेंद्र वनमाळी सर इकडे आलात सर तुम्ही. याच उपाध्यक्ष आहे त्या क्रिकेटचे. बघा उपाध्यक्ष अध्यक्ष कसायला पाहिजे हा वाद नव्हता. एक त्यांचा शंका होती त्याने. हरेश्वर मुकणे उपसरपंच 9 चेंडू 16 धावा. ग्रामपंचायत कासा उपसरपंच श्रीयुत हरेश्वर मुकणे हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. 9 चेंडू 16 धावा. त्यांचं स्वागत. चेंडू टटाला जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला फटका फुगवला. मोठा मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री राजेश जाधव यांच्या हस्ते होईल. श्री हरेश्वर मुकणे उपसरपंच कासा. 8 चेंडू आणि 10 धावाची आवश्यकता. आता अतिशय उत्कृष्ट षटकार बघायला मिळतो. चेंडूला शफल झालं ऑफ टर्म वरती. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू. अतिशय सुंदर षटकार बघायला मिळतोय. खूप मेहनत तुम्हाला बघायला मिळतंय. 8 चेंडू 10 धावा. करोया मरोची मॅच आहे. विजेता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. षटकार लागला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन गेलं. थोडस वेळ झाला. गोलंदाजी लय थोडीशी बिघडली गेली. पण निश्चित आहे एका धावाने आपण सामना इकडे तिकडे जाऊ शकतो. खेळाडूंचं बरोबर आहे. एक थोडीशी शंका होती त्याने त्याचा विचारही नाही केला. पुन्हा आपल्या षटकारला पुढचा चेंडू. यावेळेला बाकी खूप चांगली गोलंदाजी. पेस कमी केला गेला. इथे बाकी फसवला जात आहे. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग अनालिसिस. अजून देखील सामना आहे. 7 चेंडू 10 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत. अतिशय थोडी मॅच बघायला मिळते. पुन्हा सुंदर गोलंदाजी. कर्णधार खूप काही कानमंत्र देताना बघायला मिळतोय. निश्चितच यावर्षीचा खरोखर क्रिकेटचा विचार केला तर भरमसाठ धावा गुंडाळ्यात. निशांत वनमाळी 108 धावा 3 सामन्यात. पुन्हा चेंडू मॅच चेंज घेऊन जातो. फाईन एक्सला डायरेक्ट हिट पाहायला मिळतो. का धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते ती 44. 6 चेंडू 9 धावा. 6 गेंदे 9 रन. काय मग संदीप भाऊ. 6 चेंडू 9 धावा. एक डीजेला आपण संधी देऊया. जाऊया डीजे कडे.
डीजे. हॅलो हॅलो चला 6 चेंडू 9 धावा. चला संतोष मोरे फॅटर्स घाई करा आपण. प्रशांतजी चला 6 चेंडू 9 2 सेमी आणि एक फायनल खेळवायचं. सेमीला खूप परीक्षण घेतलं जाईल. विचार करून प्रश्नाची उत्तरे लिहिली जातात म्हणून कधी कधी एमपीएससीचं टायमिंग देखील वाढलं जाते. आता एमपीएससीचं परीक्षण बदललं. अभ्यास करून लोक मुलं आता बाकी मोर्चे आणतात. कशासाठी? जी शासनाने तुम्हाला एक्झाम दिलाय ती तुम्ही पात्रता करून दाखवा की आम्ही सरकार पुढे झुकणार नाही. तुम्ही कोणतेही प्रश्न मांडले तरी आम्ही तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही एमपीएससी झालं की डायरेक्ट तुम्हाला तहसीलदार वगैरे, यूपीएससी झालं की कलेक्टर वगैरे बघायला मिळते. मग तुमचं ते हार्ड एक्झाम असणार. नो डाऊट एका पुण्याच्या विद्यार्थ्यांनी चांगलं त्याच्यात उत्तर दिलं गेलं होतं. युट्यूबच्या माध्यमातून त्यावर पोचवेल. चला आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू आणि 9 धावा. अमोल भोईर उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आपल्या संघाला झुंजवताना 17 नंबरची जर्सी काही खतरा बनवू शकेल का? येणारा वेळ बघायला मिळतोय आणि बघूया कोण देतो. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. पहिला चेंडू धार टाकली गेलाय. वाईड कसं मिळणार मित्र? कडे खेळला, तुझ्या बाजूने चेंडू निघून गेला. असं म्हणतो ना सिस्कन मस्करी शाळेमध्ये करतो. टापरी मारतो कळत नाही आणि आपण दुसरं नाव घेतो. ती परिस्थिती बघायला मिळते. काय ते चित्र बघायला मिळते. म्हणून म्हटलं पाहिजे ना खोडकर असावं, आयुष्यभर जगावं, मरताना जरी जावं तरी कीर्तिरूपी उरावं असं काम केलं जाते. व्हॉट अ ब्युटिफुल कास्ट ऑफ संत रोहिदास समाज तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा षटकाचा पुढचा चेंडू हवेमध्ये फसला. स्क्वेअर लेगच्या रिझनला खेळाडू नाहीये. एक धातू फलकावर मिळते आणि इथे बघता बघता 2 धावा फलकावर लागल्या जातात. थोडंसं खराब थ्रो होतं इथं, चांगलं गॅदरिंग. आता बाकी 4 चेंडू 7 धावा. 1 शॉट होतो इकडे. बघा काय काय घडलं जाते. 1 शॉट म्हणजे 4 चेंडू 8 धावा. चला नाहीये फक्त पंच आणि बॅट्समॅन बघतील. खेळाडू थांबू नका. बाकीच्या दुसऱ्या खेळाडू बघू नका. पंचांचं डिसिजन अंतिम राहील. धन्यवाद. 1 शॉट. यस चला 1 शॉट. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री अनिकेत मोहिते यांनी कृपया मंचावर यायचं आहे आणि कृपया कोणीही पंचांची वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. चला मी फलंदाजाला सांगतो की जी लाईन असते तिला तुम्हाला क्रॉस कर. त्या लाईनीच्या पलीकडे आपली बॅट जायला पाहिजे. लाईन टच नॉट. 4 चेंडू 8 धावा. आहा काय मॅच खेळली जाते. श्वास रोखला जातो शेवटपर्यंत. आता पुन्हा सुंदर गोलंदाजी. इथे बाकी चेंडू स्ट्रायकवरच्या रिझनला खूप चांगला सेटक्शन बघायला मिळते. वाट कीप अप अँड थ्रो. काय गोलंदाजी म्हणून तर म्हटलं जातं ना रॉकर्स. का म्हटलं जातं सटाळे संघाला की दगडातून देखील पैलू पाडले जातात आणि म्हणून रॉकर्स म्हटले जातात. वाट अ ब्युटी. आता बाकी 3 चेंडू 7 धावा. बघा मॅच कुठे निघून जाते. म्हणून तर क्रिकेटला अनिश्चितीचा खेळ सांगितला जाते. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटची कोणी भविष्यवाणी केली नाही. आपण बघितलं असेल की फुटबॉलमध्ये डॉल्फिन करायचं. जर्मनी जिंकणार, अर्जेंटिना जिंकणार. आणि आज खऱ्या दिवसाने रोनाल्डोचा बर्थडे देखील आपल्याला बघायला मिळतोय. विश्वविख्यात फुटबॉलपटूचा. एकदा पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. ओहो व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. सुंदर गोलंदाजी हाताळली गेली. खरोखर कौशल्य पाडलं जात आहे. 2 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता. 7 धावाची. 7 धावा 2 काय. आता ह्या सामन्यावर चेंडू संदीपची काय म्हणाल? 2 चेंडू 7 धावा. निश्चितच दीपक संघे सर बघतात की दोन्ही संघ मॅच मध्ये आहेत की नाही. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये जिंकण्याकरता आता उरल्यात 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. काय चांगला बॉलिंग परफॉर्मन्स. माझ्या संघाला मला तारायचं आहे. माझा संघ या स्पर्धेमधून मी बघतोय कसा बाहेर पडतोय हे दाखवून दिलंय गोलंदाज अमोल भोईर याने. आयकॉन आहे आणि आयकॉन म्हटलं तर प्रसिद्ध खेळाडू. त्या प्रसिद्ध खेळाडूला काही ना काही करावं लागतं. मग ती गोलंदाजी असो की फलंदाजी. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाज विश्वास प्राप्त करेल काय हे सुद्धा पाहणं रजकचं ठरेल. निश्चितच अशा असंख्य हाणामारीच्या षटकामध्ये सामना फिनिशर देखील केलाय. तो फलंदाज आहे तो म्हणजे प्रशांत. बघूया सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळलाय. 2 चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता. ओहो आता बाकी शेवटचा चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता. सामना बरोबरीच झाला तर 1-1 गुण दिले जातात. 1-1 गुण दिले जातील. आता क्वार्टर फायनल आहे म्हणजे इकडे बाकी त्यांचं आयोजन सांगतील. शेवटच्या चेंडूवर 7 धावाची आवश्यकता. बोला ना 1-1 पॉइंटच आहेत. शेवटचा 7 धावा. चेतन मोहिते कृपया मंचावर यायचं आहे.
चला शेवटचा चेंडू 7 धावा. अजून आम्ही देखील काही सांगू शकत नाहीये. 6 धावा झाला तर सामना बरोबर, पण बघा ना 6 चेंडू 9 धावा आणि सामना काय डिफेंड केलाय. खरोखरच या गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे. काय म्हणाल संदीप या गोलंदाजाविषयी? अमोल म्हणजे अनमोल, आणि अमोल अनमोल गोलंदाजी करतोय. हा चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू